पब्लिक आपल्याला करायचं आज आपल्या तुरीचं खळ करायचं तर चला बघू आपण आज दिवसभराचे काम मग तर बघा सकाळी सकाळी उठलो ना आलो मग मॉर्निंग वॉकला आलो तर थोडं केलं एक्सरसाइज केली आणि चला मग आलो घरी आलो तर मग चालू रेडी बिडी निघालो मग शेतात निघालो तप्पड घेऊन मग चाललो शेतात तर शेतात घरच्याला पाठवून दिलं लहानला ना आईला म्हणलं तुम्ही राहिलेले पेटे गोळा करा तवर मी येतो मशीन घेऊन मग मी आलो मशीनवाल्याकडं मग घेतली मशीन आपल्या हातात बसलं ट्रॅक्टरवर ड्रायव्हर चाललं ड्रायव्हरला घेऊन मग आपल्या शेताकडे घेऊन चाललो तर मग आलो डायरेक्ट शेतामध्ये आलो तर घेतलं मग आज आमुषा होती तर घेतलं मग पहिलं पूजा बिजा केली तर आपला बिलय थाट भो डायरेक्ट जारचं पाणी पाजिलं आपण ट्रॅक्टरला म्हणलं चांगलं चालन तरी कारण की भाऊ मग म्हणलं आज आमुषा आहे तर रिस्क घ्यायला नको मग फोडं नारळ फोडं मग पारसाट तुला आणि केली ना भाऊ मग देवाचं नाव घेऊन सुरुवात वगैरे झाली बघा मग काय स्टार्टिंगला घेतले पेटे घातले गपागप आईन मी देत होतो पेटा अरे मशीनचं असं काम आहे भाऊ हिला जितका पेटा दिला तितका कमी भाऊ लय लागत भाऊ हिला खायला परमा घाम फुटला भाऊ मग इकडे खाळ्यावरला घेतलं मग 108च्या स्पीडनं काम उरकून मग इकडे उरकलं तर मग बघा मग झाले इकडे तुरी तयार झाल्या तुरी तयार तर मग लगी आलो दुसऱ्या खाळ्यावर मग काय घेतलं मशीन लावून इथं लावलं बिवलं मशीन केलं ना भाऊ चालू बिलू केलं तर बघा मग धरपिया टाका खूपच तर आपल्याकडे आले होते बघा पारदी कारण की त्यांचा हक्कच असतं ते कोणाच्या खाळ्यावर येते मग म्हणलं आता याला अशा तुरी द्यायच्या तशा तुरी द्यायच्या म्हणलं चला भाऊ मग पेटी देऊ लाग म्हणलं मग घेतलं त्याला हाताखाली घेतलं मग त्याच्याकडून बी काम करून मग दिल्या भाऊ त्याला बी थोड्याफार पेटी तुरी मग पहा मग असं खळ करतो भाऊ आपण लय डेंजर रे भाऊ लय काम फुटतो रे भाऊ तो पण शेतीचं काम मग काय घेतले ना भाऊ इकडं बी उरकून लगे भासा घेतलं उरकून तर मग काय झालं ना भाऊ आपलं काठ रडत पडत घेतलं भाऊ नीट करून घेतलं तर मग बघा झालं मग ओके फायनल झालं तर मग बघा आपल्याला झालं इतक्या तुरी कम जास्त आपल्याला झालं तिथं 13-14 क्विंटल तुरी तर मग खळं झालं तर मग बसलं भाऊ रात्री कवर लोक पण तिथं कारण की आपलं यायचं होतं ट्रॅक्टर गोवाने न्यायला तर मग काय भाऊ तवर मग टुचून घेतल्या गोवान्या मग बसला ना भाऊ पाय असं रात्री एकल्याला बसा लागलं भाऊ रात्री 8 वाजलो बलत बी वाटू लागलं पण म्हणलं आता काय बसलं वगैरे पर्याय नाही भाऊ मग आलं ट्रॅक्टर मग केलं लोड मग निघालो ना भाऊ घरी आणि या ट्रॅक्टरचा मान आपल्याला भेटला होता भाऊ मग दाजी म्हणे मला लय जीवावर आलंय म्हणे बस तू मग बसलं ना भाऊ मग काढलं भाऊ बाहेर ट्रॅक्टर मग आणलं डायरेक्ट घरी आणलं बघा मग घेतल्या ना रपसप गोण्या खाली करून मग गोण्या मग आजच्यासाठी मग एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये राम कृष्ण हरी.